संध्याकाळचे 5 वाजले होते. अशी काहीशी असते आमची इथली संध्याकाळ. नमस्कार, मी उत्कर्षा तुमचं माझं डेली ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. किराणा भरून आल्यानंतर दुपारी झोपी गेलो. उठलो तर किराणा आणून ठेवला होता, फक्त तो जागच्या जागी लावायचा होता. किराणा आणला तरी त्यानंतर पण बरीच कामे असतात. रिकामी करा, भांडी डबे शोधा, नंतर किराणा जागच्या जागी ठेवा. तर असं सगळं असतं. अनबॉक्सिंग करा सगळं. त्यामुळे सगळं ओढून आणलं इकडे आणि एक एक कडून सगळं काढून घेतलं पसारा. महिन्याचा किराणा भरत असते मी, त्यामुळे महिनाभर काही टेन्शन नाही राहत. आणि एकदाच भरलं की कसं सारखं सारखं दुकानात जाऊन आणायची वेळ नाही पडत. पिशव्या आधी ठेवून घेतल्या. म्हटलं आधी ह्या सगळा किराणा ठेवण्यासाठी हे कॅबिनेट मोकळं करून घेते. त्यामुळे ते सगळं आधी वर म्हणजे जागा करून घेतली तिथे. आणि एक एक करून जी पॅकिंग आहे ते आजचं सध्या इकडेच ठेवते. जसं जसं यूज करेल तसं असं डब्यांमध्ये ठेवत जाईल. पण आज खूप धावपळीसारखं वाटत होतं, त्यामुळे सगळं एकाच याच्यात पॅक करून घेतलं. आणि जी बारीक सारीक वस्तू होती ती डब्यांमध्ये भरून घेतली. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मलाही सपोर्ट करा. तर ऑलमोस्ट बराच किराणा ठेवून झाला होता. तुम्हाला दिसत असेल फास्ट, पण त्याला बराच वेळ गेला माझा. आणि इतर कामे पण बरेच असतात, जसं की भांडी लावणं. हे दिसत नाही कोणाला, ते पण एक कामच असतं. भांडी घासून झाली तरी ती जागच्या जागी ठेवायला लागतात. त्यामुळे सगळाच पसारा आता म्हटलं एक एक करून सगळं चावरून घेऊयात. आणि रुही पण झोपली होती, त्यामुळे मग हळूहळूच करायला लागतं रुही झोपली की कामं. त्यामुळे शांततेत चाललं होतं. सगळं पसारा किचन तर पूर्ण साफ करून घेतलं. बरंच अंधार झालं होतं तरी रुही झोपलीच होती. ही थोड्या वेळात लगेच उठलीच. आणि उठली की तिचं असं असतं, मम्मा मला पकड. म्हणजे तिला 15-20 मिनटं तरी पकडायलाच लागतं. अजूनही तिच्या डोळ्यात झोपत होती आणि उठल्या उठल्या चिडते, पण आज जरा शांती होती. त्यानंतर म्हटलं जरा कडक चहा घेऊयात. मस्त मसाला चहा केला. डीमार्टवरून फ्रुटी ही लपवून आणली होती, पण फ्रीज उघडताच तिला ती दिसली, त्यामुळे तिने ती घेतली. ॲक्च्युली तिला देत नाही मी असं काही, पण तिला कसं काय दिसलं काय माहिती. त्यानंतर टी व्हीचा हट्ट करत होती, टी व्ही बघायचा होता. इकडे चहा पण मस्त झाला होता आणि मस्त चहा एन्जॉय केला. तिला पण भूक लागली होती, तिला थोडेसे पॉपकॉर्न करून दिले नंतर. पण आधी चहा बिस्किट खायचा होता तिला. नंतर दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती केली की कसं थोडं फ्रेश वाटतं आणि असं एकदम प्रसन्न वाटतं. धूप लावली की जास्त आवडतं मला. धूपेचा जो धूर येतो ना, ते खूप आवडतं मला. त्यानंतर तुळशीपाशी पण दिवा लावून घेतला. सगळा पुढचा हॉल किचन तर झाला होता, पण बेडरूम रुही झोपली होती, त्यामुळे तिथं सगळा तसाच पसारा होता. आणि जी कपडे काढून आली ती सुद्धा घड्या घालायची राहिली होती, तर मग ते कपडे आधी आवरून घेतले. बेडरूममध्ये बराच पसारा झाला होता. सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या, जागेवर ठेवले. नंतर ती गादी बेडमध्ये ठेवायची होती, पण तो बेड आमचा हायड्रॉलिक नाही आहे, तर त्याला 2 जण तरी लागतं. आणि गादी खूप जड आहे, ती एकट्याने उचलली जातच नाही आणि बेड पण सरकवला जात नाही. त्यामुळे ती गादी 3 दिवसापासून अशीच वर पडली होती. तर आज सुट्टी असल्यामुळे मग ती गादी मध्ये ठेवून घेतली. आणि गादी ठेवली तर साईडचा पसारा पण काढून घेतला लगेच. धूळ वगैरे खूप साचली होती मागे बेडच्या साईडला, ती पण काढून घेतली. आणि बराच वेळ झाला होता, 8 वाजले होते, पण जेवायला काय बनवायचं ते अजूनही कळत नव्हतं. तर काय बनवतेच चाललं होतं. हे बघा, एवढी सारी घाण साचली होती. आणि रुहीने काय काय असं सारखी टाकत राहते ती बेडच्या मागे, बेडच्या साईडला.
जाळं वगैरे पण सगळं काढून घेतलं. तर खूप वेळ झाला होता आणि मग जेवायला काय बनवू ते अजूनही ठरलं नव्हतं. तर मग त्यानंतर मिस्टर म्हटले की एवढं काम करते, आता चल तुला छोटीशी ट्रीट देतो. त्यामुळे मग जेवायचा प्लॅन आम्ही बाहेरच केला. पण म्हटलं आधी सगळं क्लीन करून घेऊयात आणि मग बाहेर जायला मोकळं राहू आपण. असं चुटकीत मी बेडशीट टाकलं, तुम्हाला दिसलं असणार आहे. आणि रुईला अजूनही सांगितलं नव्हतं की आपण बाहेर चाललो आहे, कारण तिला जर कळलं तर चल आत्ताच्या आत्ता चल असं म्हणते. त्यामुळे तिला सांगितलंच नव्हतं. बाहेर जायच्या आत मग बाहेर जायचं नाव काढलं की माझ्या हाताशी पटपट चालतात. पटकनच सगळं आवरून घेतलं. असे छान असे तयार झालो आम्ही. रुही मध्येच चिडली, तिला काय झालं काय माहिती. मे बी मी व्हिडिओ काढत होते त्यामुळे तिला राग आला आणि सगळंच केस बी सगळे मोकळे करून घेतली आणि रडायला लागले जोरजोरात. पण बाहेर जायचं होतं त्यामुळे शांत राहिली. पुण्यात तर खूप थंडी आहे. तुमच्याकडे पण थंडी आहे का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर जाता तर रुहीला तिचा फेवरेट सॅन्टा भेटला, तर ती खूप खुश झाली ते बघून. आणि रेस्टॉरंट खूप छान होतं, असे एकदम छान क्लाउडी वाईब्स येत होत्या भारी. आणि थंडी असल्यामुळे अजूनच छान वाटत होतं. खाली पण होती जागा, पण म्हटलं वर थोडं मोकळं असणार आहे, वर जाऊयात. तर वर असं काहीसं छान होतं, छोटं होतं पण छान होतं आणि टेस्ट पण खूप छान होती. आणि रुहीला परत दुसरे फ्रेंड भेटले, जसं की फिश टँक. तिला फिश पण खूप आवडतात बघायला. खाली एकदा आधी सॅन्टा भेटून गेला त्यामुळे खुश झाली, वर अजून फिश भेटले त्यामुळे जास्तच खुश झाली. बघा किती छान दिसतंय, असं काहीसं होतं ॲटमॉस्फिअर तिथलं, छान वाटत होतं. रुही सारखे ते फिशकडेच बघत होती आणि मला म्हणे मेनू बघितलं तू काय खाणार मम्मा. मग आधी सूप मागवलं, नंतर एक स्टार्टर मागवलं, तिने पण एन्जॉय केलं. नंतर मग लास्टला काही एवढी भूक नव्हती, मग नूडल्स मागवले, ते कसे थोडे स्पायसी कमी असतात. तर अशा प्रकारे डिनर झाला होता आणि कोल्ड कॉफी प्यायचं ठरवलं. तर दुसऱ्या कॅफेत आलो, आमच्या घराजवळ कॅफे होतं. कोल्ड कॉफी घेतली, रुहीची तर खूप फेवरेट आहे. मला नव्हती घ्यायची त्यामुळे 2च मागवले, पण रुहीच्या ह्याच्यात घेतली मी थोडी. मस्त कोल्ड कॉफी एन्जॉय केली. थंडीचं फिरायला खूप छान वाटतं आणि त्या दिवशी पण खूप छान वाटत होतं. मस्त कोल्ड कॉफी एन्जॉय केली आम्ही दोघांनी एकाच ह्याच्यात. तिला प्यायची होती तर तिने पिली नाही आणि मला नव्हती तर मी पिली. तर अशा प्रकारे घरी आलो आणि रुहीचा स्पीड बघा तुम्ही. मी फक्त पाणी प्यायला गेली तेवढ्यात तिचे कपडे चेंज होऊन पण गेले. तिचं असं असतं, आल्याला तिला कपडे बदलायचेच असतात. स्कूलवरून जरी आली ना तरी तिला आधी कपडे चेंज करायचे असतात, तरच तिला घरी आल्यासारखं वाटतं. तर तिने 2 सेकंदात कपडे बदलले, लगेच सगळं काढून फेकते लवकर. तर अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला. तर असेच नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.